चंद्रमेजेयलांछन मार्तंडजेतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 30. पसायदान. ओवी 6वी भाग 1. चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. कलंक नसलेला चंद्र, दाह न देणारा सूर्य, अशा सज्जनांशी सर्वांचे कायमस्वरूपी नाते जोडले जाऊ दे. चंद्रमेजे अलांछन. नेमणूक. अफलातून नगरीमध्ये बाळूच्या कचेरीत टेलिफोन ऑपरेटरची जागा भरायची होती. त्यासाठी मुलाखती घेणे सुरू होते. एकेका उमेदवाराची बाळू मुलाखत घेत होता. त्यावेळी बाळूचा टेलिफोन खणखणला. बाळूने फोन उचलला आणि पलीकडून एक तरुणी बाळूला विनंती करू लागली की, साहेब, मी स्वरा बोलत आहे. मी आपल्या कचेरीत टेलिफोन ऑपरेटरच्या मुलाखतीसाठी येत आहे. परंतु मी रहदारीमध्ये फार वाईट प्रकारे अडकले आहे. कृपया माझ्यावर मेहरबानी करा आणि माझी मुलाखत सर्वात शेवटी घ्या. तोपर्यंत मी तेथे देवदयेने पोहोचेन असे वाटते. बाळूला तिची अडचण समजली. त्याने ठीक आहे असे म्हटले आणि आपल्या स्वीय सचिवाला त्याप्रमाणे आदेश दिला. साधारण 1.5 तास मुलाखती घेणे सुरू होते. उमेदवार येत होते, मुलाखत देत होते आणि बाहेर जात होते. तेव्हा बाळूच्या कानात शब्द पडले, साहेब, मी आत येऊ का? आता सर्वच उमेदवार तसे विचारून आत येत होते. परंतु हा आवाज त्याने 1.5 तासांपूर्वी ऐकलेला होता. मधुर, मंजूळ, मुलायम, मार्दव, तरल, गोड, सुस्वर, सुरेल, सुस्पष्ट, लाघवी, अदबशीर, छाप पाडणारा. आणखी कितीतरी बिरुदावल्या द्याव्या तितक्या थोड्या, परंतु शब्द अपुरे पडत आहेत. बाळूने टेबलावर असलेल्या कागदाकडे पाहिले तर अर्जावर नाव होते स्वरा. त्याखाली आणखी अर्ज नव्हता. हाच शेवटचा अर्ज होता. याचा अर्थ मगाशी उशिरा येत असल्याबद्दल फोन करणारी ती आली होती. टेलिफोन ऑपरेटरसाठी आवाज हीच पदवी श्रेष्ठ. बाळूने त्या अर्जावर लिहिता लिहिता म्हटले, या बसा. स्वरा आत आली. अदबीने बसली. तोपर्यंत बाळूने तिच्या अर्जावर लिहिले होते, ताबडतोब नेमणूक करावी. बाळूने मान वर केली तर समोर घूस या एका शब्दात वर्णन करावे अशी तरुणी बसली होती. बाळू जे समजायचे ते समजला. त्याने स्वराला म्हटले, तुमची नेमणूक झाली आहे, अभिनंदन. जाताना नेमणुकीचे पत्र घेऊन जा. तसेच मुलाखती आधीच मुलाखत देणाऱ्या तुमच्या बुद्धीचेही कौतुक आणि अभिनंदन. याला म्हणतात निष्कलंक. भौतिक जगताच्या दृष्टीने जे काही आपल्यामध्ये न्यून असेल, जो काही आपल्यावर डाग असेल, जी काही आपल्यामध्ये कमतरता असेल, ती आपल्या कर्तबगारीने, आपल्या बुद्धिचातुर्याने, आपल्या आचरणाने धुवून स्वच्छ करणे हे आपल्यावर अवलंबून असते. आकाशाचे ठिगळ. काही जण सर्वांगाने अत्युत्तम असतात, हेवा करावा असे असतात, परंतु एखाद्या क्षुल्लक गोष्टीत मागे पडतात. ते त्यांचे व्यंग, न्यून, दोष आकाशाला ठिगळ असल्यासारखा असतो. यामुळे असे लोक निराश होतात. स्वतःच्या नशिबाला दोष देतात, दैवाला दोष देतात. लोकही हे समजून घेत नाहीत. त्या न्यून गोष्टीवर बोट ठेवून अशाचे वाभाडे काढतात, टोमणे मारतात. त्या व्यंगावर हलके खालच्या पातळीवर जाऊन विनोद करतात. वास्तवात अशा वेळी आमच्या अफलातून नगरीच्या बाळूचा यासाठी आदर्श ठेवला पाहिजे. व्यंग हा काही त्या व्यक्तीचा दोष असू शकत नाही. जन्माला येणे त्याच्या हाती नाही. तो मनुष्य त्याचा तो दोष त्याच्या कौशल्याने कसा झाकतो त्याला दाद द्यायला पाहिजे. असे असूनही तो त्याच्या जीवनात आनंद फुलवत आहे, यापासून आपण काही शिकले पाहिजे. महाभारतातील कर्ण महापराक्रमी होता. तो सूतपुत्र होता, अनौरस होता, परंतु यासाठी तो मागे पडला नाही. त्यासाठी त्याची अवहेलना झाली नाही. त्याने त्याचे न्यून त्याच्या शौर्याने, पराक्रमाने झाकले होते. परंतु त्याची बाजू घेणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की त्याने अधर्माची, अन्यायाची, आतंकवाद्यांची, राक्षसी वृत्ती असलेल्या कौरवांची बाजू घेतली.
हेच त्याच्या नाशाला कारण झाले. त्याचे ते न्यून नव्हे. राजहंसाची आणि कावळ्याची मैत्री झाली. एकदा ते वृक्षावर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्या देशाचा राजा थकून झाडाच्या सावलीत विसावला. त्यावेळी राजहंसाने पाहिले की राजाच्या मुखावर झाडाच्या फांदीमधून सूर्यकिरण येत आहेत. त्याने त्वरित आपले विशाल पंख पसरले आणि राजाच्या मुखावर येणारे सूर्यकिरण अडवले. काही क्षणातच कावळ्याने शिंट केली आणि ती राजाच्या मुखावर पडली. राजा जागा झाला. ते पाहून कावळा सहज उडून गेला. राजहंसाला पंख आवरायला वेळ लागला. तोपर्यंत राजाचा तीर त्याच्या छातीत रुतला होता. मैत्री कोणाजवळ करावी त्याचे तारतम्य राखावे लागते. कर्णाची दुर्योधनाजवळची मैत्री त्याच्या नाशाला कारण झाली. तो सूतपुत्र होता यामुळे नव्हे. कर्णाने जे भगवंत श्रींना मोठ्या विद्वत्तेने सुनावलेल्या थाटात म्हटले आहे की दैवायत्तम कुले जन्म मयायत्तम तू पौरुषम, ही त्याची खलू स्वभावामधून निर्माण झालेली लबाडी आहे. आपल्या दुर्गुणावर पांघरून घालण्याचा तो त्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. यासाठी भगवंत श्री स्वतः त्याला समुपदेश करायला गेले होते. पांडवांचा सर्वात मोठा भाऊ या नात्याने त्याला पंडूच्या राज्याचा अभिषेक करण्याचे वचन देत होते. तो त्याचा हक्क म्हणून देत होते. परंतु अहंकाराने फुललेल्या भरात स्वतःच्या अनवरस या न्यूनाचा सहानुभूतीसाठी गैरफायदा घेण्याच्या नादात त्याने त्याच्यासाठी हितावह असा भगवंत श्रींचा समुपदेश ऐकला नाही. हा निश्चितच त्याचा दोष होता. पराक्रमी असूनही त्याची निंदा केली गेली, त्याची अवहेलना केली गेली. दुर्योधनाने त्याच्या स्वभावाची ही कमजोरी, त्याची मानसिकता बरोबर ओळखून त्याला सहानुभूतीची फुंकर घालून त्याला कायम करता आपल्या बाजूला जखडून ठेवले. आकाशातील ठिगळाची चेष्टा मस्करी करणारे जसे असतात तसेच त्याची कदर करणारेही अनेक असतात. यास्तव अशाने निराश होण्याचे काहीही कारण नाही. आपण प्रामाणिकपणे, सचोटीने, नेकीने आपले काम करत असावे. ते न्यून सुहासिनीच्या भालप्रदेशी असलेल्या शुभ कुमकुम तिलकाप्रमाणे जाणणारे, पाहणारे आणि त्याची योग्य ती दखल घेणारेही भेटतात. अशांनी शांतचित्ती त्याची वाट पाहावी. अनेक लुळे, पांगळे, बहिरे, मुके, महारोगी असतात, परंतु जिद्द बाळगून ते आपल्या व्यंगावर जय प्राप्त करतात. धडधाकट असलेल्यांना लाज वाटेल असे आनंदमय जीवन जगतात. अशांसाठी बाबा आमटे यांच्यासारखा महामानव, निष्कलंक संत येथे अवतार घेतो. त्यांना जवळ घेतो, दिलासा देतो, स्वावलंबाने जगायला शिकवतो, हसायला शिकवतो. आपण दोषी आहोत, डागाळलेले आहोत, कमनशिबी आहोत असा न्यूनगंड करून घेऊ नये. आपल्यात चांगले काय आहे याचा शोध घ्यावा. ते उठून कसे वर येईल यासाठी प्रयत्न करावा. काळ्या रंगाला नाक मुरडू नये, त्यावर पांढरे लिहावे आणि त्या काळ्या रंगाचा सदुपयोग करावा. अलांछन. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे अलांछन असा शब्द वापरला आहे. लांछन असले तर असू दे, ते कसे होईल ते पाहावे, त्यासाठी झटावे. याचा अर्थ ते पुसून नष्ट करायचे कारण नाही, कारण तसे होणारही नाही. तर त्याच्यासमोर उत्तमोत्तम ते उभे करायचे, म्हणजे ते लांछन आपोआप निष्प्रभ होते, निस्तेज होते. एखादी रेघ लहान करू नये, त्याच्या शेजारी मोठी रेघ काढावी, म्हणजे ती मूळ रेघ आपोआप लहान होते. इतरांना नावे ठेवू नयेत, दोष देऊ नये, आपण सुधारावे. जेव्हा तुम्हाला त्रास होतो, दुःख होते, पीडा होते, तेव्हा त्यावेळी फक्त तुमचा आणि तुमचाच दोष असतो, तुमचीच चूक असते. ती शोधावी आणि त्वरित दुरुस्त करायला घ्यावी. यायोगे कोणाचीही मदत न घेता तुम्ही अलांछन होता. त्यासाठी तुम्ही पर्याप्त असता. स्वतःचे स्वतःला उन्नत करा. नित्यनियमित स्वतःजवळ बसायला शिका. त्यायोगे तुम्ही गुरु, महागुरु असता. योगेश्वरांनी तुमच्यात विश्वाला गवसणी घालणारी कुंडलिनी शक्ती दिलेली आहे, ती ओळखा आणि तिचा सुयोग्य उपयोग करा. चंद्रावरील डाग. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे चंद्रावरील डागाचा उल्लेख केला आहे. चंद्र आपल्याला सूर्य मावळल्यावर प्रकाश देतो. वास्तवात हा सूर्याचाच परावर्तित होत असलेला प्रकाश असतो. तरीही तो इतका मंद, शीतल, आल्हाददायक असतो की त्याचा आपल्याला जराही दाह होत नाही. त्यात फिरण्याचा आपण आनंद घेतो. त्याला अवकाशातील इतर ताऱ्यांची जोड मिळते. ते सर्व चांदण्यांसारखे दिसतात.
किंवा त्यांच्या त्या आकाराला आपण चांदणे असे म्हणतो. यामुळे या प्रकाशाला आपण चांदणे असे म्हणतो. चंद्राचे चांदणे फार फार औषधी असते. त्यामुळे जवळजवळ 40 रोगांवर, विशेषतः त्वचेच्या रोगांवर प्रतिकारशक्ती वाढते असे म्हणतात. त्यात जरूर फिरावे. चांदणे अंगावर घ्यावे, प्यावे, ल्यावे, त्यात नहावे. चांदण्यात फिरल्याने मनस्वास्थ्य मिळते. अशा या चंद्राकडे पाहिल्यावर त्याच्यावर जो डाग आहे त्याकडेच अनेक जणांचे लक्ष जाते आणि त्यावर नेमके बोट ठेवून तो चंद्राचा दोष म्हणून सांगितला जातो. आपण तान्ह्या बाळाला आंघोळ घातल्यावर त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून त्याला तीट लावतो. तशीच तीट चंद्राला त्याच्या निर्माणकर्त्याने लावलेली आहे. सूर्य तेजपुंज असला तरीही चांदण्यांची मौज लीला काही निराळीच असते. अनेक जण चांदण्यात फिरण्याची मौज लीला अनुभवतात. अनेक योगी चांदण्यात साधना करतात, ध्यानसमाधी लावतात. त्याची अनुभूती काही अद्भुत असते. त्याचा स्वानुभवच घ्यावा लागतो. यापुढे त्या चंद्रावरील डाग पाहायला वेळ आहे कोठे? त्यातून असलाच तरी तो डाग असू दे. आमच्या चंद्राला कोणाची नजर लागायला नको. चंद्रावरील डाग बाळाला लावल्यासारखी काळी तीट आहे. लहान बाळाप्रमाणेच चंद्राचे शांत शीतल चांदणे आम्हाला आनंद देते. चंद्र 15 दिवस वाढत जातो, पूर्ण दिसू लागतो. याला आपण पौर्णिमा म्हणतो. त्यानंतर 15 दिवस कमी होत जातो, पूर्ण दिसेनासा होतो. याला आपण अमावास्या म्हणतो. असेच आपल्या आयुष्यात चढ उतार असतात. यामुळे डगमगू नये. यावर आपल्या आत्माचरणाने सहज मात करून मुक्तीची यात्रा करावी. आपल्यामध्ये दैववशात जर काही दोष असला तरी स्वपराक्रमाने, स्वकौशल्याने त्याच्यावर मात करून जे आपले स्वतःचे असे दैदिप्यमान व्यक्तिमत्व सिद्ध करतात, अशांना श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे सदा सज्जन असे संबोधले आहे. अशा प्रकारे येथे आपण पहिल्या चरणाचे निरूपण केले. पुढील निरूपण पुढील प्रवचनी पाहू. हरिओम.